लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदार यांना लाच घेताना रंगेहात पकडले. गुन्हा दाखल करणार नाही म्हणत 10,000ची घेतली लाच. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाणे येथील कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी गुन्हा दाखल करणार नाही म्हणत फिर्यादीकडून 10,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. यातील तक्रारदार यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचे गुन्हा दाखल नाही करण्यासाठी 50,000 रुपये लाचेची मागणी केली. परंतु फिर्यादी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष येऊन तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गोकुळ अनिलराव खटावकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नागोसिंग बहुरे यांनी तडजोडी अंती 10,000 रुपये लाच पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर सापळा पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांना पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेत एक 22 वर्षीय पुरुष मूळ तक्रारदार व पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाईचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब शिंदे, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे, सापळा पथक पोलीस हवालदार राजेंद्र सिंगकर, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगर दिवे, CN बागुल यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.